तर राज्यात विधानसभेचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र या निकालामध्ये काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। राज्यात काँग्रेसचा फक्त 16 जागांवर विजय झालेला आहे। काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय। काँग्रेसच्या दृष्टिकोनातून हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे, कारण अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते, फायर ब्रँड नेते यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या या निकालामध्ये सहन करावा लागतोय। नेमका काँग्रेसच्या कोणत्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे याचा तपशील देखील आपण पाहूया। कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालेला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले नेते पृथ्वीराज चव्हाण संगमनेर बालेकिल्ल्यातून बाळासाहेब थोरातांना पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे। तर तिसरे आहेत माजी मंत्री काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघात पराभव झालाय। लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव होण्याच्या ते छायेत असल्याचं पाहायला मिळतंय। तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालेला आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला। अर्थातच काँग्रेसच्या दृष्टिकोनातून हे सगळे निकाल धक्कादायक आहे आणि या निकालामध्ये काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागतोय। ये परिणाम अविश्वसनीय है, अनएक्सपेक्टेड है। हम इसके बारे में और जांच करेंगे, विस्तार में जाएंगे। 100% जीतने वाला कैंडिडेट हजारों की तादाद में हार रहे हैं। इसलिए कांग्रेस पार्टी इसके बारे में गहराई से पढ़ेंगे, जनता के सामने हम लोग जाएंगे। हमको महाराष्ट्र की जनता के ऊपर विश्वास है। इस परिणाम को महाराष्ट्र की जनता मेरे ख्याल से वो पूरी तरह मानेगा नहीं। हम इसके बारे में पूरी तरह जांच करेंगे और आपके सामने बिगड़ाएंगे हम लोग। हा निकालच आमच्या सगळ्यांसाठी आणि नव्हेच तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनपेक्षित आहे। त्यामुळे या निकालामागे नेमकं काय दडलेलं आहे त्याचं ऑल इंडिया काँग्रेसच्या वतीने त्याची चौकशी केली जाईल आणि योग्य ते पाऊल उचललं जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्याचं मी समर्थन करतो आहे। आम्ही जी तयारी केली होती त्याच्यात आमचा काय लॅकुना होता या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू आणि जनतेसाठी आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष लढत राहील आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत तयार राहू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।